नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. थिंकोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज मराठी व्याकरण या सिरीजमध्ये मराठी भाषेचा इतिहास शिकत आहे. भारतामध्ये जवळपास 1652 भाषा बोलल्या जातात. 1652 लक्षात ठेवा. भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात? तर 1652 भाषा. 1652 भाषा बोलल्या जातात भाषा. आणि या 1652 भाषामध्ये मराठी भाषासुद्धा बोलली जाते. आता या 1652 भाषामध्ये भारताचे दोन भाषेच्या नुसार दोन भाग करण्यात आलेले आहे. एक आहे इंडो आर्यन भाषा आणि एक आहे द्रविडियन भाषा. आता इंडो आर्यन भाषेमध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली, त्याच्यानंतर पाली ह्या भाषा बोलल्या जातात. आणि त्याच्यानंतर जसं द्रविडियन भाषा आहे, त्या द्रविडियन भाषा आपण विचार करू शकतो का कानडी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम ह्या भाषा द्रविडियन भाषा बोलल्या जातात. आता ज्या द्रविडियन आर्य भाषा आहे ह्या उत्तर भारतामध्ये बोलल्या जातात आणि ज्या द्रविडियन भाषा आहे ह्या दक्षिण भारतामध्ये बोलल्या जातात. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये अतिप्राचीन ज्या भाषा बोलल्या जातात त्या संस्कृत आणि तामिळ या दोन भाषा बोलल्या जातात. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे का जे भारत आहे या भारतामध्ये मराठी भाषा कोणत्या कोणत्या राज्यात बोलल्या जाते ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. तर भारतामध्ये मराठी भाषा जी महाराष्ट्रात तर बोललीच जाते, सोबत गोवा आणि एक दमण दीव अशा ठिकाणी सुद्धा बोलल्या जातात. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये MH म्हणजे महाराष्ट्रात 80% लोक जे आहे ना महाराष्ट्रात 80% लोक जे आहे ते मराठी भाषिक आहे, मराठी भाषेत बोलल्या जाते. ठीक आहे. मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक हे लक्षात ठेवायचं आहे. 80% लोक मराठी भाषिक आहे म्हणजे 80% लोकांना मराठी भाषा येते. त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर उर्दू, त्याच्यानंतर गुजराती आणि त्याच्यानंतर तेलुगू ह्या भाषासुद्धा आपल्या जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये बोलल्या जातात. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी भाषा जी बोलली जाते ती संस्कृत भाषा म्हणून बोलली जाते. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मराठी भाषेचा जो आपण मराठी भाषेला जे महत्त्व दिलेलं आहे ते एक मराठी भाषेला पुरावासुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे का मराठी भाषेचा पहिला पुरावा वगैरे कुठं मिळालेला आहे का बा, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा का मराठी भाषेचा पुरावा ठीक आहे, पुरावा हे आपल्याला शिकायचं आहे. आता आपण मराठी भाषेचा पुरावा कसा भेटला, कुठं भेटला आणि कधी भेटला हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या, मराठी भाषेचा पहिला पुरावा कर्नाटक राज्य, ठीक आहे, लिहूनच घेऊ आपण, कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्यातील ठीक आहे, कर्नाटक राज्यातील श्रावणबेळगोळ, लक्षात ठेवा हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. श्रावण बेळगोळ येथील श्रावणबेळगोळ येथे आपल्याला एक मूर्त सापडली आहे. त्या मूर्तीचं नाव आहे श्रावणबेळगोळ येथे बाहुबली या मूर्तीच्या खाली एक मिनिट, मूर्तीच्या खाली असा आपल्याला जो पुरावा भेटलेला आहे तो सर्वात पहिले कर्नाटक राज्यामध्ये जे श्रावणबेळगोळ हे एक ठिकाण आहे त्या तिथे आपल्याला बाहुबलीची मूर्ती भेटलेली आहे. बाहुबलीच्या मूर्तीला आपण गोमटेश्वरचे पुतळासुद्धा म्हणत असतो. तो जी मूर्ती असो का पुतळा असो तिथं इसवी सन 983 साली, लक्षात ठेवा हे साल खूप इम्पॉर्टंट आहे, इसवी सन 983 साली आपल्याला त्या मूर्तीखाली एक वाक्य भेटलेलं होतं. ते वाक्य आपल्याला माहीत असलं पाहिजे. श्री चावंडराजे श्री चावंडराजे करवैले असं वाक्य आपल्याला ते पूर्ण एक वाक्य आपल्याला तिथं मिळालेलं आहे. आणि हा आपण पहिला मराठीचा पुरावा मान्य केलेला होता, आतापर्यंत तरी मान्य केला होता. आणि सोबतच आद्य ग्रंथ म्हणून आपण जे मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य ग्रंथ म्हणून मान्य करण्यात आलेला होता. परंतु आता हल्ली काय झालेलं आहे का आपल्याला 2000 वर्षा अगोदरचा एक पुरावा मिळालेला आहे. 2000 गाथा
सप्तशती गाथा सप्तशती अशा नावाचा एक ग्रंथ आपल्याला 2000 वर्ष अगोदरचा मिळालेला आहे. आणि आता आपण नाही काय जो पहिला आद्य ग्रंथ आहे, आता आद्य ग्रंथ म्हणून आपल्याला मान्य कोणता करायचा आहे, मग गाथा सप्तशती असा ग्रंथ आपल्याला मान्य करायचा. ठीक आहे. आता त्यानंतर नाही का आपल्या लक्षात असलं पाहिजे का मराठी जी भाषा आहे, मराठी भाषा जी आहे संस्कृतोद्भव आहे. मराठी भाषा काय आहे, संस्कृतोद्भव आहे, म्हणजे संस्कृतपासून उत्पन्न झालेली सुद्धा ती भाषा आहे, हे आपल्याला नाही का लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जो महाराष्ट्र दिवस आपला 1 मे महाराष्ट्र दिवस असतो. आता 1 मे महाराष्ट्र दिनी काय होते का त्याच दिवशी नाही काय मराठी राजभाषा दिन म्हणून नाही का आपण नाही का मराठी जो 1 मे हा जो महाराष्ट्र जो दिन आहे, महाराष्ट्र दिन म्हणून पण साजरा करतो, पण सोबतच नाही काय आपण मराठी राजभाषा दिन म्हणून सुद्धा साजरा करत असतो. हे तुम्हाला नाही का अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्हाला हे सुद्धा माहीत असलं पाहिजे का 27 फेब्रुवारी जो आहे आपण नाही का हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. हे सुद्धा तुम्हाला नाही का लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 1 मे या दिवशी आपण काय ठरवणार आहे, मराठी राजभाषा दिवस, आणि 27 फेब्रुवारी ह्या दिवशी काय ठरवणार आहे, मराठी भाषा गौरव दिवस असं ठरवायचं आहे ना. ह्या दोन गोष्टी नाही का तुम्हाला नाही का अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आता मराठी भाषेला नाही काय अभिजात भाषेचा दर्जा तुम्हाला माहीत असेल का, 3 ऑक्टोबर लक्षात ठेवा, ही तारीख लक्षात ठेवा. अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला. ओके, मराठीला मिळाला. आता 3 ऑक्टोबर हे तारीख खूपच इम्पॉर्टंट आहे. 3 ऑक्टोबर 2024 साली मराठीला नाही का अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. जवळपास भारतामध्ये 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामध्ये नाही का मराठी भाषेला सुद्धा आता नाही का अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला नाही का अत्यंत गरजेचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नाही का महत्त्वाची गोष्ट आहे का मराठी भाषेला जे ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो पण मिळालेला आहे. काय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. आणि म्हणून नाही काय मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्कार पहा, जो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार आहे, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोण मिळवून दिला, तर वि स खांडेकर यांनी आपल्याला पहिला काय मराठीचा मराठी जो ज्ञानपीठ पुरस्कार तो मिळवून दिला आहे. आणि ययातीसाठी, कशासाठी, ययाती ह्या ग्रंथ आहे, या ग्रंथासाठी नाही का आपल्याला नाही का काय वि स खांडेकर यांनी नाही का आपल्याला पहिला मराठीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिलेला आहे. आणि साल होतं 1974. ठीक आहे, साल पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला देत आहे. त्याच्यानंतर आपल्याला नाही का दुसरा पण नाही का आपल्याला 4 नाही का ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेले, ते आपण नाही का लिहूनच घेऊ. आता दुसरा जो आहे लक्षात ठेवा, दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार. आता हा कोणाला, वि वा शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि यांच्याच जन्मदिवशी आपण 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो, हे लक्षात ठेवा. वि वा शिरवाडकर यांना नाही काय जो आपल्याला जे मिळालेला आहे पुरस्कार, हा 1987 साली नाही काय यांनी नाही का सुद्धा आपल्याला नाही काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो ज्ञानपीठ पुरस्कार नाही का आपल्याला नाही का हे विशाखासाठी मिळालेलं, बरं हे लक्षात ठेवा, विशाखासाठी हे कविता संग्रह आहे विशाखा. त्याच्यानंतर जो तिसरा आहे, तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार ना. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला नाही का 2003 साली विंदा करंदीकर यांनी मिळवून दिलेला आहे, विंदा करंदीकर. आणि विंदा करंदीकर यांनी नाही का आपल्याला 2003 साली नाही काय मिळवून दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुरस्कार मिळवून दिलेला आहे. चौथा जो पुरस्कार आहे, जो आता विंदा करंदीकर यांनी नाही का जो आपल्याला नाही काय पुरस्कार मिळवून दिलेला आहे, तो अष्टदर्शनासाठी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.
अष्टदर्शन दर्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे चौथा ज्ञानपीठ पुरस्कार. चौथा ज्ञानपीठ पुरस्कार, चौथा ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्याला नाही का 2014 साली 2014 साली मिळालेला आहे, ठीक आहे. आणि कोणी मिळवून दिला तर भालचंद्र नेमाडे यांनी मिळवून दिला आहे. 2014 साली भालचंद्र नेमाडे यांनी नाही का आपल्याला नाही काय चौथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. त्या लक्षात ठेवा. हिंदू एक मिनिट, एकच मिनिट. हिंदू जगण्याची समृद्ध अळगळ या ग्रंथासाठी आपल्याला नाही काय चौथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. बरं, हा चौथा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो त्यांना नाही का 50वा म्हणून नाही का गृहीत धरलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 2014 साली 50 लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा होऊन जाते, आपल्या लक्षात आलं पाहिजे का आपल्याला नाही काय मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळालेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. हे खूपच इम्पॉर्टंट नाही का गोष्ट नाही का तुम्हाला माहीत असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे का जसं 1652 ह्या भाषा नाही काय भारतामध्ये बोलल्या जातात, हे खूपच इम्पॉर्टंट नाही काय आहे. 1 मे आपला नाही काय मराठी राजभाषा दिवस आणि 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस हे नाही का तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासोबत नाही का अभिजात भाषेचा दर्जा जे मिळालेला आहे ते नाही का तुम्ही लक्षात ठेवा. 3 ऑक्टोबर 2024 साली नाही काय अभिजात भाषेचा दर्जा पण आपल्याला मराठी भाषेला मिळालेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार पण मिळालेले आहे. हे सर्व नाही का मराठी जो आपण शिकत आहे त्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि हाच नाही का छोटासा जो इतिहास होता मराठी व्याकरणाचा तो तुमच्यासमोर नाही का मी प्रस्तुत केलेला आहे. जर हे आपण नाही का शिकवताना नाही का तुम्हाला नाही का जर हा खरंच आवडला असाल तर थँक्यू व्हेरी मच.